आपल्या सुनेच्या जीवनकथेत खलनायिकाऐवजी नायिकाची भूमिका साकारणारी सासू बनायचं असेल तर हा लेख तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. सर्वप्रथम आपल्या सुनेबद्दल कोणत्याही प्रकारची गृहीतकं करणे टाळा. हे खरे आहे की प्रत्येक घराच्या स्वतःच्या प्रथा असतात आणि जर आपण त्या शिकवल्या नाही तर तिला हे सांगणार तरी कोण? काही गोष्टींची काळजी घेऊन आपलं नातंही गोड होऊ शकतं. तिची आई व्हा. सून फोनवर आईशी गोड आणि प्रेमाने बोलत असल्याचे पाहून सासूला अनेकदा वाईट वाटते. सासूला वाटतं की ती आपल्याशी असं कधीच बोलत नाही. असे का घडते याचा कधी विचार केला आहे का? नसेल तर आत्ताच विचार करा. सुनेचे आपल्या मुलांसारखे लाड करा. कधी तिची आवडती डिश तयार करा तर कधी तिला तणावात बघून काय समस्या आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. सुनेला कधी ताप, सर्दी किंवा मासिक पाळीचा त्रास असेल तर तिला आराम करायला सांगा आणि तिची काळजी घ्या. तिला घरकामात काही कारणांमुळे उशीर होत असल्यास मदतही करा. जेव्हा आपण आईसारखे वागाल तेव्हा आपल्या सुनेला आपल्याबद्दल आदर आणि प्रेम वाटेल आणि ती पण आपली मनापासून काळजी घेईल. लक्षात ठेवा की ती आपल्या मुलांच्या वयाची आहे, आपल्या नाही. 2. काही कठोर बोलण्यापूर्वी विचार करा. आमच्या घरात असंच होतं बरं. कितीतरी सुनांना हा डायलॉग ऐकायला मिळतो. आपल्याला माहीत आहे की असे वाक्य उच्चारल्यावर मुलगी बाहेरची वाटते. आपणही असे टोमणे मारत असाल तर थांबवा. आपल्या टोमण्यांमुळे सुनेला गुदमरल्यासारखे वाटते, त्यावेळी तिला एकटं वाटतं. तिला तिच्या आईची आणि तिच्या प्रेमाची आठवण येते आणि तिला तिच्या आईवडिलांच्या घरी जाण्याची इच्छा असते. अशात ती आपल्यासोबत असली तरी ती मनाने सोबत राहू शकत नाही आणि अशा गोष्टी सतत होत राहिल्या तर हळूहळू ती आपल्यापासून एक प्रकारची दुरवस्था निर्माण करते आणि मग ती जेव्हा वारंवार तिच्या आईवडिलांच्या घरी जाण्याचा हट्ट करते तेव्हा आपल्याला वाईट वाटते. 3. तिला आपलेपणाची जाणीव करून द्या. प्रत्येक मुलगी तिच्या स्वप्नात सासरच्या घराची कल्पना करते. तिला तिची खोली तिच्या पद्धतीने सजवायची आहे. तिला किचन किंवा लिव्हिंग रूममध्ये तिच्या आवडीच्या नवीन गोष्टीही घालायच्या आहेत. असं केल्याने तिलाही त्या नवीन घरात आपलेपणा जाणवतो. पण अनेकदा असं दिसून येतं की जेव्हा सून काही बदलण्याचा प्रयत्न करते तेव्हा सासू तिच्यावर रागावते आणि सर्व जुन्या गोष्टी फेकून द्या किंवा बदलायच्या असतील तर आम्हाला बाहेर काढून टाका असे टोमणेही मारते. या गोष्टींच्या भीतीने सून काहीही बदलायला घाबरते आणि मग तिला घरात परकेपणा जाणवतो. आता हे घरही तिचे देखील आहे हे समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे त्याच्या इच्छेनुसार